पिंपरी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था केंद्रात अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यावर अंतर्भागातील पीओपी गळालेली, वायरिंग उघडी आणि शौचालय अपूर्ण स्थितीत आढळली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आलेले 3 ट्रक सोलर प्लांटपैकी केवळ 2च लावले गेले असून एक ट्रक गायब असल्याची माहिती मिळाली. खिडक्यांना अर्धवट ग्रिल लावून काचा बसवण्यात आलेली नाही. दरवाजा ग्रिल कोसळून एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. शौचालयात बेसिन पाईप असूनही बेसिन जोडलेले नाहीत. पावसात वर्गांमध्ये पाणी साचते. छतावरील पत्र्याची गुणवत्ता संशयास्पद आहे. इतक्या मोठ्या गैरव्यवस्थेमुळे नागरिक आणि विद्यार्थी संतप्त असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी करत आहेत. हे प्रकरण दैनिक राज्य लोकतंत्राच्या माध्यमातून उघड केले असून महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे. नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मिळालेल्या माहितीतून आपण मोरवाडी, पिंपरी चिंचवड येथील मोरवाडी प्रशिक्षण औद्योगिक केंद्र या ठिकाणची आपण परिस्थिती जाणून घेण्याकरता आपण त्या ठिकाणी गेलेलो असता तेथील प्रकार आपल्याला उघडकीस आलेले आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं असं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे. सोलर प्लांट 8 महिने झाले त्या ठिकाणी टाकून त्याला कुठलीही वायरिंग जोडलेली नसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शौचालयासाठी जर एखादी लेडीज आतमध्ये गेली तर त्या ठिकाणी शौचालयाला दरवाजासुद्धा त्या ठिकाणी ठेकेदाराने बसवलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तेथील जे काम आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आपल्याला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तेथील वायरिंग उघड्यावरती आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर काही घातपात झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? ठेकेदार असणार आहे का पिंपरी चिंचवड महानगरपालिका असणार आहे? हेही पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जो विद्यार्थी वर्गामध्ये जात असताना त्या विद्यार्थ्याच्या अंगावरती तो जो काही दरवाजा बसवलेला होता तो दरवाजा साधारणतः महिनाभरामध्ये त्या विद्यार्थ्याच्या अंगावरती दरवाजा पडल्याचं आपल्याला त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. शिक्षकांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे ठेकेदारांनी ही वायरिंग जोडलेली आहे या वायरिंग उघड्यावरती वायरिंग जो त्या ठिकाणी टाकलेली होती त्या वायरिंगला चिकटपट्टी बेल्ट जे काही असेल ते आम्ही जोडलेलं आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी गरम होतं आहे. उष्माघाताने सुद्धा एक विद्यार्थी बेशुद्ध पडला होता. अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी काम झालेलं असेल तर जो काही ठेकेदार आहे त्या ठेकेदारावरती चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड. ही जी दरवाजाची अवस्था आहे हे पडलेलं आहे, नेमकं तुला याची दुखापत कशी झाली? नेमकं काय झालं? मी सेक्शन बंद करत होतो. ते सेक्शन बंद करता करता साईडचे जे फरशा आहेत ना ते डायरेक्ट वरतून दरवाजे सकट मला पावर पडले. नंतर मी आयटममधून 20 ते एक महिना नव्हतो की माझा दुखापत झालते, त्यामुळे मी जरा औषध गोळ्या घेऊन घरातच होतो. इथं गेट बसवलं होतं आणि ते उकळून पडलं. हा, ते ओढल्यानंतर जोरात धकलल्यानंतर पडलं. डायरेक्ट पडलं म्हणजे काम चुकीचं झालेलं आहे. हा, आणि तुला दुखापत झाल्यामुळं तो साधारणतः किती दिवस घरी होता? 1 महिना औषध उपचार चालू होते. हा, आता बरं आहे का तुझा पाय? हा आता बरं आहे. दुखतं एकदा जरा. अजून दुसरं कुणाला काय झालंय ते चेक करून कोण पडलं होतं? हा हाय, अजून एक आहे प्रशांत देशमुख करून. नाव काय तुझं? प्रशांत देशमुख. प्रशांत, नेमकं काय झालं? तू चेक करून पडला होता, काय झालं? उष्माघात झालता मला उन्हीमुळे. उन्हामुळे झालता. वरती पत्रा आणि खाली त्या पीओपीचं सीट टाकलं. हा, ते दोन्ही गरम होऊन त्याच्यामुळे उष्माघात झाला आणि चेक करून पडला. हो. मग दवाखान्यात गेलता का? हो, गेलतो ना. किती दिवस दवाखान्यात उपचार घेतला? 2 दिवस दवाखान्यात उपचार घेतला आणि 5-6 दिवस आराम केला. कडून माहिती मिळालेली होती की मोरवाडी ITI ची दुरस्ता आहे. इथं छत गळत आहे, इथं टॉयलेटची व्यवस्थित म्हणजे टॉयलेट व्यवस्थित नाहीयेत आणि शिवाय सोलर पॅनलचं जे काही लाईट आहे आपल्याकडे पोहोचत नाही. याबद्दल आपण काय बोला? साधारणतः 8 महिन्यापूर्वी आम्ही ह्या सेक्शनमध्ये वापरायला घेतला. त्यापासून अवस्था अशी की खिडक्या आहेत पण त्याला कासर नाही आहेत, भिंत आहे पण प्लास्टर नाही आहे, रंग पण नाही आहे, लाईट आहे पण त्याचा वायर नाही आहे, सोलर आहे पण त्याचा उपयोग नाही आहे, वॉशरूम पण त्याला नळ पण नाही, दार पण नाही आहे. म्हणजे अशी एकूण परिस्थिती आहे. मग तुम्हाला हे सगळ्या सुविधा ज्या आहेत संबंधित ठेकेदारांनी काम केले, हे निकृष्ट दर्जाचं काम दिसतंय. तुम्ही संबंधित प्रशासनाच्या निदर्शन आणून दिले काय? आता आमचे जे प्रमुख आहेत प्राचार्य, त्यांना आम्ही फोटो पाठवले, त्यांनी स्थापत्याला पाठवले, पण त्यांचे ते अधिकारी येतात नुसते पाणी घालतात, हो म्हणतात, निघून जातात. ह्याशिवाय काही पुढे होत नाही. काय सांगाल? ते 2 ट्रक या ठिकाणी वापरले, एक ट्रक गायब झाला असं आपण आम्ही ऐकू नये म्हणला होता मगाशी. हा, काय ते प्रकार काय? आता असं आम्ही ऐकू नये की काहीतरी 3 ट्रक आले होते सोलर,
आणि त्यावर फिटिंग केली आहे. पण ते अजून खाली कनेक्शन अजून आलेलं नाहीये, म्हणजे लाईट आम्हाला वापरायला मिळत नाही. लाईट घेता आम्ही जनरेटर चालू करतो आणि ते डिझेल जातो, आम्हाला लाईट वापरायला मिळत नाही सोलरची. डिझेलला पैसा कोण देतो? खर्च पालिका आपली. पालिका देते. म्हणजे सोलर सिस्टमला एवढा काही कोट्यवधी रुपये खर्च झाला असेल, हा. लाखात किंवा कोट्यवधीमध्ये असेल, पण त्याचा उपयोगच नाही. गेली नाही 8 उपयोग. महिने वर्षभर उपयोगच नाही, तर ते बसून त्याचा फायदाच काय? त्याचा नाही. फायदा झाला पाहिजे. नाही होत. आणि वर्ग खोल्या उष्माघात होऊन आपला विद्यार्थी जखमी झाला होता, चक्करून पडला होता. वरती पत्रा आहे आणि खाली सीट्स टाकलेल्या आहेत त्या पत्र्याच्या. तो